सख्या रे भाग 16. जेव्हा बँक्वेट हॉलचं गेट उघडलं तेव्हा अक्षराने पाहिलं की तिथे एक वेल्डूस्ट माणूस उभा आहे ज्याचं वय 27 किंवा 28 वर्षे असेल. त्याच्या हातावरचं ब्रँडेड घड्याळ दुरूनच चमकत होतं आणि त्याचा चेहरा दाराच्या उजेडात वेगळाच प्रकाश पसरत होता. काही क्षण त्याच्याकडे बघून अक्षराने तिचं डोकं मागे वळवून आरोहीकडे पाहिलं आणि नॉर्मल रीतीने विचारलं, कोण आहे हा? अक्षराचा प्रश्न ऐकून आरोहीने तिच्या चेहऱ्यावरच्या रेषा बघितल्या आणि म्हणाली, हा अबीर सरांचा जिवलग मित्र विंग्स अँड हॅमर कंपनीचा डायरेक्टर मनवीर खुराना आहे. त्यांच्या आणि अबीर सरांच्या व्यक्तिमत्वात काही विशेष फरक नाहीये. दोघांच्याही नेहमी थंड प्रतिक्रिया असतात, पण ते इथे कसे आलेत? ते तर आता भारतात राहत नाही असं ऐकलं होतं. तिचं बोलणं ऐकून अक्षरा पुन्हा एकदा मनवीरकडे पाहते आणि होकारार्थी मान हलवते आणि टेबलावर ठेवलेल्या गुलाबाच्या फुलाकडे बघू लागते. मनवीर हा असा माणूस होता जो स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करू शकत होता. अबीरने बिझनेसच्या दुनियेत आपला दबदबा निर्माण केल्यानंतरही तो अजूनही अबीरशी कोणत्याही प्रकारे स्पर्धा करू शकेल अशा पातळीवर पोहोचला नव्हता. एक नजर टाकल्यानंतर पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांकडे मनवीरने त्याच्या असिस्टंटकडे पाहिलं, त्यामुळे त्याचा असिस्टंट त्याच्या जवळ उभा राहिला आणि हळूवारपणे काहीतरी बोलू लागला. त्याचं पूर्ण ऐकून घेतल्यानंतर मनवीरने त्याच्या असिस्टंटकडे पाहिलं. त्याने डोकं वर केलं आणि बसलेल्या अक्षराकडे पाहिलं. मग त्याने त्याची नजर फिरवली आणि तिथंच एका टेबलावर बसला. सगळ्यांच्या डोळ्यात बघून ते कोणाची तरी वाट पाहत होते हे स्पष्ट दिसत होतं. सगळे असे बसलेले पाहून अक्षराला काही समजलं नाही आणि कदाचित तिला यावेळी काही समजायचं देखील नसेल. अबीरचं बोलणं अजूनही तिच्या मनात होतं. त्याच गोष्टी तिच्या मनात फिरत होत्या, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरची चमकही नाहीशी झाली होती. तिचे डोळे खोल विचारात बुडाले होते आणि टेबलावर ठेवलेल्या फुलाकडे ती बघत होती. इकडे नैनिकानेही मनवीरला दारात उभं राहून पाहिलं होतं आणि तिचा आधीच बिघडलेला मूड आता निराशेत बदलला होता. 1 वर्षानंतर मनवीरला समोर पाहून तिचा चेहरा कुठल्या तरी अज्ञात वेदनेने उघळत होता, तिला ते जाणवत होतं. तिच्या अंगात जीव नव्हता आणि तिच्या मागे ठेवलेल्या खुर्चीवर ती केव्हा बसली हे तिला कळलंच नाही. तिच्या पापण्या अश्रूंनी ओल्या झाल्या होत्या आणि तिला आठवू लागलं की वर्षभरापूर्वी मनवीरने तिला कसं स्वीकारण्यास नकार दिला होता आणि तिला दूर ढकलून निघून गेला होता. तिला काय म्हणायचं होतं ते ऐकूनही घेतलं नव्हतं त्याने. हे आठवून तिने एक हात तिच्या पोटावर ठेवला आणि न थांबता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा तिच्या मॅनेजरने तिला रडताना पाहिलं. तो तिच्याकडे आला आणि तिला विचारू म्हणाला, सर्व ठीक तर आहे ना? याला उत्तर म्हणून नैनिका त्याला काहीच न बोलता उठली आणि तिचे अश्रू पुसून तिथून बाहेर पडू लागली. थोड्याच वेळात ती पार्टी हॉलमधून बाहेर आली होती आणि तिचा मॅनेजरही तिच्या मागे निघून गेला होता. मॅनेजरला तिच्या मागे येताना पाहून तिने त्याला गाडी आणायला सांगितली आणि स्वतः तिथेच उभी राहून हॉटेलच्या लाईट्सकडे पाहू लागली. दरम्यान मनवीरनेही नैनिकाला बाहेर जाताना पाहिलं होतं आणि त्याचे डोळे सुद्धा विचारात बुडाले होते. तो तिला 1 वर्षानंतर पाहत होता. वर्षभरापूर्वी त्याने तिला शेवटचं पाहिलं होते जेव्हा नैनिकाची पस हातातून निसटून गेली होती आणि त्याने ते पकडली होती. हा विचार करत असतानाच त्याला कोणीतरी आपलं नाव हाक मारल्याचं जाणवलं, ज्याने त्याला त्याच्या विचारांतून बाहेर काढले आणि तो उठला आणि उभा राहून मिस्टर विशालशी हँडशेक करत बोलू लागला. सगळ्यांनाच बराच वेळ बसून कंटाळा येत होता. सगळ्यांच्या नजरा इकडे तिकडे फिरत होत्या. ऑफिसच्या सगळ्या स्टाफसोबत अक्षराला भेटता येत नव्हतं कारण ते खूप जास्त होते. जर ती एक एक करून त्यांना भेटली असती तर सकाळ झाली असती. सगळे जण वाट बघत होते की अक्षरा स्वतःच सगळ्यांना तिचा इंट्रो देईल. सगळ्यांना कंटाळा आलाय हे बघून मायराला वाटलं, दादा येणार नाहीये तर मीच वहिनीची ओळख करून देते. असा विचार करून ती उभा राहिली तेवढ्यात बँक्वेट हॉलचा दरवाजा पुन्हा एकदा उघडला. सगळ्यांच्या नजरा पुन्हा एकदा त्या दिशेने वळल्या. मग सगळ्यांना मिस्टर विशालचा उत्साही आवाज ऐकू आला, ओ मिस्टर अबीर, शेवटी तुम्ही आलात, या बसा. सगळ्यांप्रमाणेच अक्षराचीही नजर दाराकडे लागली होती. तिचं हृदय पुन्हा जोरात धडधडायला लागलं होतं. त्याला इथे पाहून तिला आश्चर्य वाटलं कारण आरोहीने तिला सांगितलं होतं की अबीर मीटिंगला नाही येणार आहे. मग अचानक अबीर इथे कसा आला असा विचार करत होती. तिने त्याच्या चेहऱ्यावरून नजर हटवली, जणू ती त्याच्यावर किती रागावली आहे. अबीर नेहमीप्रमाणेच थंड वृत्तीने आला होता.
त्याने काळ्या रंगाचा बिझनेस सूट घातला होता, ज्यामध्ये त्याची उंच शरीरयष्टी सर्वांनाच आकर्षक वाटत होती. तो जेव्हाही कुठेतरी जायचा तेव्हा त्याच्या देखण्या लुकमुळे आणि सुबक आकारामुळे सर्वांचं लक्ष त्याच्याकडे नक्कीच वेधलं जायचं. प्रत्येक वेळीप्रमाणेच अक्षराला गर्दीतून मुलींचा जोरजोरात श्वास ऐकू येत होता. काही दिवस पार्टीच्या मीटिंगला गेल्यावर तिला समजलं होतं की मुलींचे उसासे हे फक्त अबीरसाठीच आहेत. पण हे सगळं ती थांबवू शकली नसती, त्यामुळे ती नेहमी कोणतीही प्रतिक्रिया न देता बसून राहिली. अबीरने पण पार्टीला आलेल्या सर्व लोकांकडे एक कटाक्ष टाकला आणि मग चालत येऊन अक्षराच्या टेबलासमोरच्या खुर्चीवर बसला. अबीर खाली बसल्याचं दिसेपर्यंत राघवच्या मनात थोडी भीती पसरली होती. त्यामुळे एकदा तो खाली बसला, त्याने वेटरला अबीरकडे जायला सांगितलं, जेणेकरून तो त्याला मेनू देऊ शकेल. वेटर अबीर जवळ आला आणि त्याला आदराने विचारलं, सर, तुम्ही जेवणात काय घ्याल? अबीरने वेटरचं म्हणणं ऐकलं, पण मेनूकडे लक्ष न देता म्हणाला, कोणतीही डिश चालेल. अक्षरा त्याचा आवाज ऐकत होती. तिला माहिती होतं की अबीर तिच्या समोर बसला आहे, पण तरीही तिला त्याला बघायचं नव्हतं. ती का बघेल त्याला, त्याने तिची किंमत लावली होती. कोणी किती दिवस त्याच्या स्वाभिमानाकडे दुर्लक्ष करू शकणार ना? अबीर आल्यावर इतरांनीही ऑर्डर द्यायला सुरुवात केली. या सगळ्यामध्ये विशाल आणि त्याची बायकोही येऊन अबीर आणि अक्षराच्या टेबलावर येऊन बसले आणि मेनू बघत सगळ्यात महागड्या डिशची ऑर्डर दिली. इकडे वेटरने मेनू समोर ठेवल्यावर अक्षरा तिच्या विचारांतून बाहेर आली. यावर अक्षराने वेटरला गोड स्माईल दिली आणि हात हलवत म्हणाली, मला काही नको थँक्स. मेन्यू घेऊन वेटर निघून गेल्यावर अक्षराने डोकं वर करून पाहिलं तर अबीर तिच्या समोरच बसलेला होता. त्याच्या मागे मनवीरही येऊन बसला होता. त्याने खुर्ची अबीरकडे वळवली होती आणि काहीतरी बोलत होता, ज्यावर अबीरने किंचित मान हलवली. कदाचित त्याला माहीत होतं की यावेळी अक्षरा त्याच्याकडे पाहत आहे, त्यामुळे तो अचानक वळला आणि फक्त तिच्याकडेच पाहू लागला. जेव्हा अबीरने पाहिलं तेव्हा ती लगेच दुसऱ्या दिशेने पाहू लागली. ती जवळजवळ पकडली गेली होती, ज्यामुळे तिला पुन्हा अबीरकडे वळून पाहण्याची हिंमत नव्हती. जेवण आल्यानंतर मिस्टर विशालने वेटरला अल्कोहोल आणायला सांगितली. लवकरच वेटरही 4 रोजेसचे 2 बॉटल घेऊन तिथे आला. सगळ्यांना पूर्ण कप दिला आणि तिथलं वातावरणही शांत झालं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसू लागलं. पण अबीर गप्पच होता. खायचं म्हणून खात होता आणि त्याने फक्त अल्कोहोलचा ग्लास हातात धरला होता आणि विशाल आणि मनवीरचं बोलणं ऐकत होता. थोड्या थोड्या वेळाने काही ऑफिसचे बोर्ड मेंबर त्यांच्याकडे येऊन अक्षराकडे बघत ते तिला काहीतरी विचारायचे, पण अबीर कुणालाही तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच उत्तर देत होता, जेणेकरून तो तिथून निघून जाईल. थोड्याच वेळात तिथल्या लोकांची संख्या कमी झाली. पुन्हा एकदा अबीरचा चेहरा कोणत्याही भावनाविना शांत आणि थंड दिसला. त्याच्याकडे बघून जणू तो या जगाचाच नव्हता. तो त्याची महत्त्वाची मीटिंग सोडून एअरपोर्टवरून पार्टीला आला होता, ज्यामुळे अक्षरला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी धडपड करावी लागणार नाही आणि यावेळी तो उद्याच्या सिंगापूर प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन त्याची टीम नीट देईल की नाही या काळजीत होता. सगळे रिस्क करताना पाहून अक्षरालाही उठून अबीरपासून दूर आरोहीकडे जावंस वाटलं, पण अबीरमुळे ती एकटीच असहाय्यपणे गप्प बसली होती. दुसरं कोणी तिच्याकडे येऊन बोलायचं तेवढ्याच ती बोलायची आणि एक हलकी स्माईल द्यायची. दुसरीकडे अबीर आल्यावर आरोही तिथून दूर गेली आणि दुसऱ्या टेबलावर जाऊन बसली. तिने टेबल भरेपर्यंत जेवणाची ऑर्डर दिली. तिच्याकडे बघून असं वाटत होतं की ती इथे जेवायला आली आहे. ती तिच्या चेअरवर बसून एकामागून एक डिश खात होती. मध्येच पाणीही प्यायची. सगळं आटोपल्यावर विशालने अबीरकडे पाहिलं आणि एक धूर्त स्मितहास्य करत म्हणाला, काही म्हणा मिस्टर अबीर, पण तुझी बायको खूप सुंदर आणि सुसंस्कृत आहे. असं म्हणत त्याने वाईनच्या ग्लासातून एक घोट घेतला आणि मग मादक नजरेने अक्षराकडे पाहू लागला. विशाल सोबत दीर्घकाळ काम करून अबीरला माहिती होतं की मुलींच्या बाबतीत त्याची नजर चांगली नाहीये, ज्यामुळे अक्षरासाठी तोंडातून सुंदर शब्द ऐकून त्याला आवडलं नाही. त्याने त्याच्या वाईनच्या ग्लासकडे पाहिलं. खूप वेळाने पापण्या मिचकावल्या आणि तो ग्लास उचलून वाईन प्यायला. बराच वेळ असाच बसून राहिल्यावर अक्षरा तिथून उठली आणि वॉशरूमच्या दिशेने जाऊ लागली. अबीर जेव्हापासून इथे आला होता तेव्हापासून त्याने तिला बसलेलंच पाहिलं होतं. त्याने तिचे उघडे हात पाहिले होते, पण त्याला तिने काय घातलं होतं ते बघता नाही आलं. त्यामुळे ती उठली तेव्हा अबीरची नजर तिच्याकडे वळली. त्याची नजर आधी तिच्या उघड्या खांद्यावर आणि पाठीवर पडली. त्यावर तिचे केस विखुरलेले होते. तो तिच्याकडेच बघत राहिला जोपर्यंत अक्षरा त्याच्या नजरेतून दिसेनाशी झाली.
ती वॉशरूम मधून परतली तोपर्यंत अर्धे लोक हॉलमधून निघून गेले होते. हॉल जवळजवळ रिकामाच होता. ती जेव्हा आली होती तेव्हा पार्किंग पूर्ण भरलं होतं. म्हणून आरोहीने तिची कार दूर पार्क केली. जेव्हा ती वॉशरूम गेली होती तेव्हाच तिने आरोहीला कार आणण्यासाठी मेसेज केला होता. त्याने आरोही तिथून कार आणायला गेली होती. यावेळी तिलाही अबीरपासून दूर राहायचं होतं, त्यामुळे उशीर न करता तिने किया हॉटेलच्या दारात गेली, पण आरोहीने अजून गाडी आणली नव्हती. म्हणून ती तिथेच तिची वाट पाहत उभी राहिली. हॉटेलमधून बाहेर पडणाऱ्या अबीरला तिने पाहिलं. तो अगदी हॉटेलच्या समोर होता. अबीर सरळ तिच्या दिशेने चालला येत असता त्याची आणि तिची टक्कर झाली असती आणि यावेळी तिला अबीरशी बोलायचं किंवा त्याला पाहायचंही नव्हतं. त्यामुळे तिने विचार केला की साईडला त्याच्या नजरेला दिसायला नको असं उभं राहायचं. मनात विचार करत ती किंचित बाजूला सरकली. तिने तिची पावले थांबवली. ती पुढे जात असतानाच एक गाडी तिच्या समोर येऊन थांबली. काच खाली करत कोणीतरी तिचं नाव घेतलं, मिस अक्षरा. तिचं नाव ऐकून अक्षराची पावलं थांबली आणि तिने थोडं खाली पाहिलं आणि तिला दिसलं की ते मिस्टर विशाल आणि त्यांची पत्नी आहेत, ज्यांना ती नम्रपणे जाऊन भेटली. मिस्टर विशालने गाडीच्या खिडकीतून डोकं काढलं आणि आशाळभूत डोळ्यांनी पाहिलं आणि विचारलं, तुम्ही इथे का उभे आहात? तुम्ही म्हणाला तर मी तुम्हाला घरी सोडू शकतो. मी ऐकलं की मिस्टर अबीर त्यांच्या काही मीटिंगसाठी निघून गेले आहे. अक्षराला उत्तर द्यायला उशीर होत असल्याचं पाहून ते स्वतः कारमधून बाहेर आले आणि त्यांनी स्वतः कारचा दरवाजा उघडला आणि तिला बसायला बोलावलं. त्यावर अक्षराने लगेच मान हलवली आणि त्यांचे आभार मानत म्हणाली, थँक्स, पण मिस्टर विशाल माझी काळजी करू नका, माझी मॅनेजर आधीच गाडी घ्यायला गेली आहे, ती नक्की येईल. अक्षराच्या उत्तरामुळे विशालच्या डोळ्यात एक दुःख स्पष्ट दिसत होतं. तो अजूनही अक्षराकडे पाहत होता. जितका तो तिच्याकडे पाहत होता तितकाच तो तिच्या सौंदर्यात बुडून जात होता. त्यामुळे त्याने अचानक तिला विचारलं, मी ऐकलं तुम्ही इंदोरचे आहात. अनुराज राठोडचं नाव मी खूप ऐकलं आहे. ते खूप यशस्वी बिझनेसमॅन आहे. अक्षराला अबीरला टाळायचं होतं, म्हणून तिने विशालशी बोलणं चालू ठेवलं आणि नम्रपणे उत्तर दिलं, हो, मी फक्त इंदोरची आहे. जरी अक्षराला वाटलं की तिने अबीरला पहिल्यांदा पाहिलं होतं, पण अबीरने आधीच तिला पाहिलं होतं. तिच्याकडून पाहून त्याला समजलं होतं की ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे काही वेळ तो तिथेच थांबला होता, पण तो त्याच्या गाडीच्या दिशेने जाणार होता तेवढ्यात अक्षराला विशालशी बोलताना त्याने पाहिलं. ती त्याच्या खूप जवळ होती. तो खूप अंतरावर होतो म्हणून त्याला त्यांचं संभाषण ऐकू आलं नाही, पण त्यांच्याकडे पाहून तो सांगू शकत होता की दोघी एकमेकांशी बोलून खूप खुश होते. अक्षराचं हसू आणि विशालचं तिच्याकडे बघणं त्याचा राग आणि मत्सर भरून आला होता. दोघी नंबरची देवाणघेवाण करत होते, त्यामुळे इच्छा नसतानाही तो त्याच्या गाडीकडे गेला. तो पुढे सरकला नाही आणि रागाने त्यांच्याकडे पाहू लागला. थोडा वेळ गप्पा मारल्यावर विशाल मिस्टर त्याच्या गाडीत बसू लागला. मग तो परत एकदा वळला आणि अक्षराला काहीतरी बोलला, त्यावर ती हसली. हे सर्व बघून अबीरने हाताच्या मुठी बांधल्या आणि राग त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. तो पुढे जाण्याआधीच विशाल त्याच्या गाडीत बसला आणि पुढे सरकला. गाडी खूप पुढे गेली तरीही अक्षराच्या चेहऱ्यावर हसू होतं. मग अचानक तिला जाणवलं की आरोही अजून तिची गाडी घेऊन आली नव्हती. त्यामुळे तिने तिचा फोन उचलला आणि आरोहीचा नंबर डायल करायला सुरुवात केली आणि डोळ्यांनी तिला आजूबाजूला शोधू लागली, पण आरोही सापडली नाही. ती कुठेच दिसत नव्हती. तिने तिला कॉल करण्याआधीच अबीर तिला तिच्या दिशेने चालत येताना दिसला. त्याच्याकडे बघून अचानक जणू ती गोठून गेली होती. तिच्या पापण्याही हलू शकल्या नाहीत. ती विचार करत होती की आता तो पुढे काय करेल कुणास ठाऊक. तिला कोणत्या दुःखाला सामोरं जावं लागणार आहे, किंवा असंही होऊ शकतं की प्रत्येक वेळीप्रमाणे यावेळीही तो तिच्याकडे दुर्लक्ष करून तिथून निघून जाईल. या विचाराने तिला थोडा दिलासा मिळाला, पण लवकरच तिच्या समोर अबीर असल्याचे तिला दिसलं. अबीरच्या हृदयाचे ठोके पुन्हा एकदा जोरात धडधडायला लागले होते. तिने कुतूहलाने डोकं वर केलं आणि अबीरकडे बघितलं. तो अजूनही तसाच व्यक्त होता. त्याची नजर फक्त अक्षराच्या मोबाईलकडेच होती. त्याच्या या वृत्तीची अक्षराला जाणीव झाली होती आणि आता तिला याची सवय झाली होती, पण तरीही अबीर तिच्या फोनकडे मोठ्या गांभीर्याने का पाहत होता हे तिला समजत नव्हतं. अबीर तिच्याकडे बघत असल्याने तिची बोटे निर्जीव झाली होती. अशा रीतीने अक्षराने तिची फोनवरची पकड आणखीनच घट केली. अबीरला काही बोलायचं नसल्यामुळे ती तिचा फेस दुसरीकडे करत पाहू लागली.
काही क्षण असंच उभे राहिल्यावर अबीरची नजर तिच्या फोनवरून तिच्या चेहऱ्याकडे गेली. रात्रीच्या उजेडात तिचा चेहरा आणखीनच सुंदर दिसत होता. मग अचानक अक्षराचं मिस्टर विशाल सोबत हसणं, हसत 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 बोलणं जणू त्याच्या मनात एक धक्का बसल्याचे जाणवत होतं. त्याने आपले भाव नियंत्रणात ठेवले आणि कोणतीही भावना न ठेवता म्हणून म्हणाला, अक्षरा आता अजून किती हवे तुला? अबीरच्या प्रश्नावर अक्षराने संशयाने डोकं त्याच्याकडे वळवलं आणि केव्हापासून बंद केलेले ओठ हलवत तो म्हणाली, काय? किती हवे? अबीरने बंद ओठ उघडले आणि तो कृत्रिम असत थंड आवाजात म्हणाला, जेव्हा तू हा मासूम फेस बनवतेस ना तेव्हा मला अजिबात नाही आवडतं. मी तुला कितीही समजावलं तरीही काही फरक पडणार नाहीये, पण मला तुला वार्न करायचं आहे की तुझ्या या भ्रष्ट कृतींचा माझ्या रेप्युटेशनवर काही परिणाम झाला तर त्याची किंमत तुला चुकवावी लागेल. अबीरला तिचं विशालशी बोलणं याशी वाटतं होतं हे तिला समजले होतं. पण ती तर फक्त कॅज्युअल बोलत होती. विशालशी बोलल्यावर पुन्हा एकदा तिला असे शब्द ऐकावे लागतील हे तिला माहीत नव्हतं. या विचाराने तिने तिच्या पापण्या खाली केल्या. तिचे निखळलेले ओठ ती पूर्णपणे निराशेच्या गर्तेत बुडल्याचा पुरावा देत होते. तिने तिचा फ्रॉक एका हाताने घट्ट पकडला. अबीर तिच्याकडे फक्त थंड डोळ्यांनी बघत होता आणि काही वेळाने तो तिला तिथे एकटी सोडून निघून गेला. अबीर निघून गेल्यावरही ती बराच वेळ तिथेच इमोशनलेस उभी राहिली. मोठ्या आवाजाच्या हॉर्नचा आवाज शांततेला छेदून तिच्या कानापर्यंत पोचला तेव्हाच ती डोळे मिचकावते. आरोही आता गाडी घेऊन तिथे आली होती त्याकडे अक्षराने पाहिलं आणि मग जाऊन गाडीत बसली. तिथे इतक्या गाड्या उभ्या होत्या की गाडी बाहेर काढायला इतका वेळ लागला. आरोही गाडी चालवताना अक्षराला म्हणाली. यावरही अक्षरा काहीही बोलली नाही. ती खिडकीवर डोकं ठेवून शांत राहिली. ती फक्त खिडकीतून बाहेर बघत होती. काही क्षणांनी तिने डोळे मिटले. तिला इतकं शांत बसलेलं पाहून आरोहीने तिला एका हाताने हलवलं आणि विचारलं, हे व्हॉट हॅपन? काय झालं? नथिंग. अक्षराने अजूनही डोळे मिटले होते. तिने डोळे उघडले नाहीत कारण तिने डोळे उघडले तर तिला आरोही समोर रडू येईल. काही झालं नाहीये ते मी फक्त थकले म्हणून थोडी गप आहे. तिने आपलं म्हणणं पूर्ण केलं आणि पुन्हा मान खिडकी बाहेर वळवली. हॅलो गाईज, कसा वाटला आजचा भाग? संपली पार्टी, आता पुढे बघूया काय होईल. स्टोरी बोरिंग वाटते का इंटरेस्टिंग ते सांगा नक्की. आणि हो, पुढे अजून काय होईल यासाठी वाचत रहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.